बबलूला. आणि हे पहा या ठिकाणी मुरुड संघ आणि पानचिंचोली संघ एकमेकांना सेलिब्रेशन करत असताना विजय झाला सन्मान्य राम मिरनोळे यांच्या शुभ हस्ते या सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार. बबलूला मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. या सामन्यामध्ये अतिशय महत्वाची खेळी केली बबलूने आणि त्याच बबलूच्या खेळीच्या जोरावर एक क्रिकेट संघ मुरुड या संघाने सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चला सीमारेषेच्या बाहेर या. सिकंदर बाहेर या. पहिला चेंडू क्वार्टर फायनल क्रमांक 3 आडगाव विरुद्ध कोरफळे. पहिला चेंडू तिसऱ्या सामन्यातील आजच्या दिवसातील पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर अतिशय सुंदर सुरुवात करताना आपण पाहतोय पप्पू नलावडे ऑन द फायर. मराठवाड्यातील एक सुप्रसिद्ध फलंदाज ज्यांच्या खेळीच्या माध्यमातून अनेक स्पर्धा आपल्या एक हाती जिंकून दिल्या असा बार्शीचा वंडर बॉय कोरफळे गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू आणि आपल्या गावचं प्रतिनिधित्व करत असताना स्वतः संघाचा संघनायक म्हणून भूमिका बजावत असताना पप्पू या साखळी सामन्यामध्येही पाहिलं होतं की 2 अर्धशतकाची वादळी खेळी त्या बॅटमधून पाहिली. तोच पप्पू नलावडे परत एकदा स्ट्राईकवर सज्ज आहे या षटकातील दुसरा चेंडूचा सामना करण्यासाठी. फुलटो चेंडू आता मात्र जागा बदलली. क्षेत्ररक्षक धावतो चेंडूच्या पाठीमागे. क्षेत्ररक्षक अप्रतिम क्षेत्ररक्षक. जर क्षेत्ररक्षण आवडला असेल तर सर्वांनी टाळ्या वाजवायच्या मित्रांनो. अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि हे पाहायला गेलं तर अतिशय महत्वाचं आहे. गोलंदाजाला अपेक्षित असतं धावसंख्या वाचवणं हे क्षेत्ररक्षकाकडून अपेक्षित असतं आणि अगदी ते पाहायला गेलं जवळपास मला वाटतं 30 ते 35 पावलाचा रनअप कव्हर करत अगदी सुनीलने एक चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहतोय. परत एकदा पप्पूच्या बॅटला या ठिकाणी म्हणाव तसा चेंडू कनेक्ट झाला नाही. हा चेंडू निर्धाव येत असताना आपण निश्चितच पाहतोय. 6 षटकाचा सामना असेल. प्रत्येकी 2 ओव्हरचा पॉवर प्ले असेल. 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेकचा 1 मिनिटाचा वेळ असेल. जर याच्या व्यतिरिक्त जर 12वा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला पंचांना न विचारता तर 5 रनाची पेनल्टी असेल. हे सर्व नियमांचं पालन करणं अतिशय बंधनकारक आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. परत एकदा पुढचा चेंडू या ठिकाणी पप्पू नलावडे ऑन द फायर. पाठवलाय चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चेंडू जाईल सीमा पार. या सामन्यातील येतोय पहिला षटकार 6 धावा. राजपूत सर तुमचंही समालोचन कक्षामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सर सांगायचं झालं तर जो स्ट्राईकवर फलंदाज आहे पप्पू नलावडे त्याचं विशेष सांगण्या इतकं अभिमान असा आहे की सर अतिशय ग्रामीण भागातून आलेला हा खेळाडू आहे. परंतु परवाच मी पाहिलेल्या किंवा मी समालोचन केलेल्या आमदार चषकामध्ये पारा मित्र प्रेम क्रिकेट संघ या संघाने आमदार चषकावर आपलं नाव कोरलं आणि त्या स्पर्धेची कहाणी तुम्हाला चलत्या बोलत्या या षटकानंतर मी सांगेनच. जाऊया परत एकदा या चेंडूकडे. वा आता मात्र पॉइंटच्या डोक्यावरून टोलून दिलेला आहे चेंडू. 1 बाउन्स सीमा फार फर्रार चौकार. मी सांगत होतो सर की पप्पू नलावडे बद्दल या बॅट्समॅन सर बरेच असे फक्त सामने नाही सर तर कित्येक मोठे स्पर्धा मेगा फायनलच्या एक हाती जिंकून देणारा हा बार्शी तालुक्यातून कोरफळे गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. परत एकदा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. शॉपिटचा चेंडू होता परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपलब्ध आहे. षटकाची सांगता षटक क्रमांक पहिलं धावसंख्या आहे ती 16. सर मी त्या ठिकाणी सांगेन की मेगा फायनलचा थर्रार होता. एका बाजूला पाहिलं तर कृष्णा गवळीचा संघ होता एनडी बॉईज आणि एका बाजूला पाहिलं तर पारा मित्र प्रेम क्रिकेट संघ पारा या संघाचे सर पहिल्या षटकामध्ये 0 धावसंख्येवर 3 गडी बाद केला होता. तो होता निलेश पाटील. तोही बार्शीचाच खेळाडू आहे. चारे गावचा तो एक वंडर बॉय प्रोफेशनल प्राध्यापक काहीतरी शिक्षक काहीतरी आहेत. परंतु त्या खेळाडूंना पहिल्या
षटकामध्ये 3 फलंदाजाला तंबूचा रस्ता पाठवला होता पारा मित्र प्रेम संघाच्या, परंतु पप्पू नलावडे आणि योगेश या दोघांनी इतका सामना असा भयंकर खेळवला. 8 षटकामध्ये तब्बल मला वाटतं 113 धावसंख्येचं आव्हान या ठिकाणी ठेवलं होतं. 109 रनाची पार्टनरशिप वैयक्तिक दोघांची होती सर, ज्या ठिकाणी 0वर 3 महत्वाचे फलंदाज बाद झाले होते आणि तो सामना जिंकला सर पारा मित्र प्रेम संघाने. परत एकदा षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. या ठिकाणी वा का देखना फटकाय, मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार. दुसऱ्या षटकातील येतोय हा षटकार. बऱ्याच ठिकाणी फ्रँचाइजच्या वतीने खेळत असताना अशी चांगल्या खेळी त्या खेळाडूच्या बॅटमधून पाहिल्या. आता तर इथं विशेष नाही, आपल्या गावचा एक भाग म्हणून खेळत असताना, गावचं प्रतिनिधित्व करत असताना अतिशय ऊर भरून येतं आणि आपल्या गावचा अभिमान आणि स्वाभिमान म्हणून या ठिकाणी खेळत असताना या ठिकाणी येतोय परत एकदा लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जातोय सीमा पार. नरसिंह चषकाचा चौकार. एका बाजूला पाहिलं तर आशू आणि एका बाजूला पाहिलं तर पप्पू नलावडे, ज्याला पप्पू नावानं ओळखलं जातं परंतु त्याचं खरं नाव महेश नलावडे. एका बाजूला पाहिलं तर मोहोळ तालुक्यातून हे संतोष नलावडे, हे एक खूप मोठं नाव आहे क्रिकेट विश्वामध्ये. पाहूया या ठिकाणी गोलंदाजांनी कमबॅक केलेला आहे. गोलंदाजी मार्कवर पाहिलं तर आपण विक्रम राऊत गोलंदाजी मार्कवर आहे. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे, जे की पॉवर प्लेचं षटक आहे. सर या खेळाडूचा खेळ इतका देखणा आहेच, परंतु या खेळाच्या पलीकडे सांगायचं झालं तर एक व्यक्तिमत्व म्हणून तर एक प्रेमळ, एक माणुसकीचा एक उत्तम उदाहरण म्हणलं तर पप्पू नलावडे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. विक्रम गोलंदाज तयार आहे. या ठिकाणी वा 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 आणि फक्त वा. या फटक्यामध्ये आवाज असा आला की त्यावर 6 धावाची मोहर होती. हा येतोय नरसिंह चषकाचा एक शानदार षटकार. आविष्कार अँड टीम, चेंडू लवकरात लवकर मैदानात आहे का आविष्कार? इथं पण आहे चेंडू. ओके सर, घ्या चेंडू. या षटकामध्ये तसं पाहायला गेलं तर 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर एक चौकार आला, त्यानंतर एक निर्धाव आणि त्यानंतर अगदी आपण पाहिलं तर षटकार आत्ताच आपण पाहिला की जे की गोलंदाजाच्या डोक्यावरून सरळ स्टेजच्या दिशेने एक उत्कृष्ट असा षटकार पाहिला. धावसंख्या पाहिली तर धावफलकावर धावसंख्या आहे ती 32, बिनबाद 32. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे, जे की पॉवर प्लेचं षटक आहे. महत्वपूर्ण षटक असतं. गोलंदाजाला हे अपेक्षित असते की कमीत कमी धावा जाव्या आणि फलंदाजाला हे अपेक्षित असते की जास्तीत जास्त धावा याव्या आणि तोडीस तोड गोलंदाज आणि फलंदाज असतात. परत एकदा टोलून दिलेला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. आडगावचा विचार केला तर हाही एक स्ट्रॉंग संघ आहे. गेल्या वर्षीचा उपविजेता हा संघ आहे. त्याही संघाकडे पाहिलं तर सहजरित्या हा संघ घेणार नाहीये. दोन्ही तोडीस तोड हे संघ अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पप्पू नलावडेच्या ह्या टाकलेला चेंडू थोडीशी मिस फिल्डिंग आणि त्याचा पुरेपूर्ण या ठिकाणी फायदा घेत असताना पप्पू आणि आशूला आपण पाहतोय. 2 षटकाची सांगता. धावसंख्या आहे ती 34, बिनबाद 34. कोरफळे क्रिकेट संघ कोरफळे. पुढील आवाज आपण पाहतोय माकणी येथील सुपुत्र आणि लोहारा उमरगा या नगरीतील सुप्रसिद्ध समालोचक, ज्यांनी रवी शास्त्रीची आठवण करून दिली, ज्यांनी आकाश चोप्राची आठवण करून दिली. असं म्हणजे चारित्र्य संपन्न हे व्यक्तिमत्व, मराठी असेल, हिंदी असेल किंवा इंग्लिश असेल. आवाज जरी 3 भाषेचा असेल परंतु त्या आवाजामध्ये जे काय वजन आहे, त्या वजनाची जी पातळी आहे ते अप्रतिम आहे.
जाऊया त्यांच्या एक गोड आवाजाकडे. सन्मान्य सुप्रसिद्ध समालोचक विक्रम राजपूत सर, हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद पंकज पाटील सर. आपण ऐकत होतो आता त्यांचा आवाज. हॅलो हॅलो चेक. हॅलो, आपण ऐकत होतो सन्माननीय पंकज पाटील सरांना आणि त्यांनी आत्ताच इथे सांगितलं की फार मोठे कॉमेंट्रेटर आहे, असं आहे तसं आहे. पण मी सर तुमच्याकडे बघून शिकतोय. तुमच्याकडे असेल, सचिन सरांकडे असेल. सुरू असलेल्या सामन्यामध्ये आपण जाऊया. 2 षटकांचा खेळ मैदानात पूर्ण झालाय. 2 षटकाखेर 32 धावा तब्बल झुडपल्या गेल्यात या 2 षटकामधून. माफ करा, 34 बरोबर. 34 धावा धावफलकावरती आहेत. महेश उर्फ पप्पू नलावडे 17 धावांवरती खेळतोय आणि आशु वाघमारे देखील 17 धावांवरती खेळतोय. एक चांगला सामना नक्कीच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. क्वार्टर फायनलची लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आमने सामने आहेत कोरफळे क्रिकेट संघ आणि त्यांच्या समोर आहे बीसीसी फायटर्स आडगाव. नाणेफेक जिंकली बीसीसी फायटर्सने आणि फिल्डिंग करण्याचा त्यांचा निर्णय. इथे फुलटॉस चेंडू होता, खेळून काढलाय लॉंगॉनच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षक आहे, पाहुयात. तिसऱ्या पंचांची मदत मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. बीमर होता का यासाठी हा तिसऱ्या पंचांकडे रेफर केला. गोलंदाजी मार्कवरती आलाय सुनील पवार. हा देखील एक चांगला गोलंदाज आहे आडगाव संघाचा. पहिला चेंडू लोअर फुलटॉस आहे की बीमर आहे बघायचं. नरसिंह चषक अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलाय आणि आजचा हा अंतिम दिवस आज आपण साजरा करीत आहोत. नरसिंह चषक 2025. अगदी या स्पर्धेला लाभलेलं प्रेक्षकांचं प्रेम आणि उद्यापासून करायचं काय हा देखील डोक्यात त्यांचा प्रश्न असेल आणि आमच्या देखील. इतकं या स्पर्धेला म्हणजे आपण सर्वांनी प्रेम दिले आणि आमचे शिवम म्हणत आहेत की उद्यापासून करमणार नाही. नुसत्या रिकाम्या ग्राउंडकडे बघून. यस, चेकिंग सुरू आहे आणि इथे पहा बीमर. ही फार मोठी चूक. किती महागात पडेल. फ्रीट असेल आणि पाहूया. नवज्योत सिंग सिद्धूच्या भाषेत सांगायचं झालं तर मुफ्त का चंदन घिस मेरे नंदन. आशु वागदरे. पहा इथे फ्रीट अजून असेल नक्कीच. त्याचा कितपत फायदा आशु घेतोय. ओहो, फुलर लेनचा चेंडू अगदी पूर्णपणे आणि संधी निर्माण झाली आहे इथे. बाल बाल बचावलाय फलंदाज. अगदी म्हणजे पहा, जर डायरेक्ट थ्रो झाला असता तर फलंदाजाला पहिल्यांकडे परतावं लागलं असतं. पंचांचा निर्णय येतोय अजून एक वाईड. नो बॉल, वाईड, परत वाईड आणि फ्रीट देखील आहे आणि फलंदाज देखील धावबाद होता होता वाचलाय. फ्रीट वरती एकाच म्हणजे फक्त धावबादच्या स्वरूपात विकेट घेता येते आणि ती संधी सोडली आहे. हॅलो, परत एक चांगला चेंडू आहे. मागचा चेंडू देखील यॉर्कच होता परंतु थोडासा त्याची दिशा खराब होती म्हणून वाईड ठरवला. यावेळेस मात्र परफेक्ट. चांगलं पुनरागमन केलंय आणि त्याचसोबत आपण इथे काही सन्मान घेणार आहोत या संपूर्ण स्पर्धेकरिता ज्यांनी. इथे पहा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट स्टेजच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. केवळ एक धाव मिळेल. या एका धावेने धावफलक पुढे पोहोचलं 39 या आकड्यावरती. या संपूर्ण व्यवस्थेला ज्यांनी पाणी पुरवलं, या संपूर्ण नरसिंह चषकला
मान्य श्री रामेश्वर वडगावे आणि त्यांच्यासोबत श्रीमान अनिकेत देशमुख या दोघांचा सन्मान मुख्य अतिथी मंचावरती होईल. या मान्यवरांना विनंती आहे की आपण मंचावरती या. वाह, पप्पू नलावडे ऑन फायर दाखवलाय, दिमागात षटकार खेचलाय. जबरदस्त फलंदाजी इथे पप्पू नलावडे. या षटकाराने धावसंख्या पोहोचली 45. चला वेळ घेऊ नका गोलंदाज. नवीन बॉल पाठवा मैदानात. सन्माननीय रामेश्वर वडगावे आणि त्यासोबत श्रीमान अनिकेत देशमुख या मान्यवरांना विनंती आहे आपण सन्मान स्वीकारण्याकरता मुख्य मंचावरती या. मुख्य अतिथी मंचावरती आपला सन्मान केला जाईल. आयोजकांच्या वतीने विनंती आहे आपण या. पुढचा चेंडू, गोलंदाज आहे सुनील पवार. थोडीशी खराब सुरुवात आणि यावेळेस देखील पप्पू नलावडे ऑन फायर. लागोपाठचा दुसरा सदाबहार षटकार. आपण पाहतोय अशा या षटकाराच्या मदतीने कोरफळे संघाची धावसंख्या 50च्या पार, 51 वरती धावसंख्या. आणि यामध्ये मोलाचं योगदान राहिले पप्पू नलावडे. 10 चेंडू 30 धावाची खेळी, 3 उत्तुंग षटकार आणि 2 चौकाराच्या मदतीने. आणि त्याला उत्तम साथ दिले अशू वागदर याने. 7 चेंडूचा केलाय सामना. त्याच्या खात्यात आहे 18 धावा, 1 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने. इथे पहा, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. अजून एक जबरदस्त तडाखा, चौकार. आणि इथे एक विनंती आहे, जे प्रेक्षक डगआउट मध्ये बसलेत त्यांना विनंती आहे, आपण खेळाडूंकरता ते डगआउट आहे, तर आपण थोडस जर इकडे बाहेरून जर आपण जर इकडे या आणि आनंद घ्या सामन्याचा प्रेक्षकांची. इथे पहा, परफेक्ट आहे का? हो, यस. आणि सिक्सर. पप्पू नलावडे थांबायचं नाव घेत नाहीये. लागोपाठ से एक से बढ़कर एक, मैं लाया हूं तोहफे अनेक. धावसंख्या पोहोचली 3 षटका अखेर 61 दिन बाद. एक मिनिटाचा ड्रिंक ब्रेक इथे असेल आणि त्यानंतर परत सामन्याला सुरुवात होईल. धावफलकावरती पाहूया, 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे. 61 धावांची पहिल्या गड्यासाठी भागीदारी झालेली पाहतोय. आणि मागच्या षटकातून सुनील पवारच्या षटकातून तब्बल 27 धाव्या झुडपल्या गेल्यात. अगदी पूर्ण इथे चांगला समाचार घेतला गोलंदाजाचा. सन्माननीय बाळासाहेबजी सुरवसे यांच्या शुभ हस्ते मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी होतोय. मान्यवर आहेत सन्माननीय रामेश्वरजी वडगावे आणि श्रीमान अनिकेतजी देशमुख. तसेच बॉलसाठी या संपूर्ण स्पर्धेमध्ये जे आपले टेनिस बॉल होते त्यांचं सौजन्य होतं कैलासवासी नारायण बाबूराव शिंदे यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत असणारे श्रीमान संभाजी शिंदे
यांच्या वतीने 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला लाभलं. त्यांचा देखील सन्मान आपण मंचावरती करूया. श्रीमान संभाजी शिंदे. सन्माननीय बाळासाहेबजी सोरवस यांना विनंती करतो की त्यांनी संभाजी शिंदे यांचा सन्मान करायचा आहे. तसेच श्रीमान राम येनोळेजी यांचं देखील आपल्या नरसिंह चषकच्या स्पर्धेला आर्थिक सहाय्य राहिलेलं आहे. त्यांचा देखील सन्मान आयोजकांच्या वतीने या मंचावरती होईल. इथे पहा पहा काय सुरेख चेंडू होता, मात्र फलंदाज बाद. पहिला धक्का. पंच काय म्हणतायत? थांबा, 2 धाव. ओके, सॉरी सॉरी सॉरी. पंचांचं बोट आकाशाकडे बघून आमचा थोडा उत्साह वाढला होता. 2 धावा. या 2 धावांनी धावफलक पुढे सरकेल, पोहोचेल 63. सन्मान्य सचिनजी गरड यांचा देखील सन्मान मुख्य अतिथी मंचावरती होईल. त्यांचं देखील या नरसिंह चषकला रक्कम रुपये 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आपल्या स्पर्धेला लाभलेलं आहे. सन्मान्य बिभीषणजी गरड यांचा देखील सन्मान आपण आयोजकांच्या वतीने या ठिकाणी करणार आहोत. त्यांनाही विनंती आहे की आपण या सन्मान स्वीकारण्याकरता मुख्य अतिथी मंचावरती यावं. सुरू असलेल्या सामन्यामध्ये 4थ्या षटकाला सुरुवात झाली आहे आणि 4थं षटक घेऊन आलाय प्रभाकर जाधव. संजय राऊत आहे का गोलंदाज? मग नाव चुकीचं सांगितले तुमच्या 12व्या प्लेयरने. आमची चूक नाहीये ती. 64 धावा धावफलकावरती. तसेच सन्मान्य सतीशजी चौधरी यांचं देखील आपल्याला 5,001 रुपयाचं आर्थिक सहाय्य राहिलेलं आहे. चॉईस मेन्सवेअरचे सर्वेसर्वा मालक सन्मान्य सतीशजी चौधरी यांचा देखील सन्मान आयोजकांच्या वतीने करण्यात येईल. सन्मान्य किशोरजी पाटील यांचा देखील सन्मान आयोजकांच्या वतीने करण्यात येईल. सन्मान्य श्री शिवशंकरजी बिराजदार यांचा देखील सन्मान आयोजकांच्या वतीने करण्यात येईल. सन्मान्य श्रीकृष्णजी गरड साहेब यांचा देखील सन्मान आपण करूया. या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण मुख्य अतिथी मंचावरती यावं, आपला सन्मान स्वीकारावा. आपण फार मोलाचं सहकार्य या स्पर्धेला केलं आणि स्पर्धा अगदी यशस्वीरित्या अगदी शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. सूरजजी मुळे, सन्मान्य सूरजजी मुळे यांचं देखील आपल्या या स्पर्धेला 5,001 रुपयाचं बॉल पाठवा. 5,001 रुपयाचं यांच्या वतीने देखील आर्थिक सहाय्य आपल्या या स्पर्धेला लाभलंय. नवीन बॉल पाठवा, लवकर बॉल पाठवा. बॉल बॉय, आज अगदी शेवटचा दिवस आहे आणि आजपर्यंत तुमची कामगिरी अगदी उत्तम राहिलेली आहे. आविष्कार अँड टीम, आतापर्यंत या टीमने अगदी वाखण्याजोगं काम केलंय. चला, बॉल आलाय. बीसीसी फायटर्स आडगाव नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु फलंदाजांनी त्यावरती पाणी फेरले. कारण 65 धावा तब्बल कुठल्यात फलंदाजांनी. आशु वागदरे आणि महेश, जबरदस्त फलंदाजी. यावेळेस बॅटची कट, क्षेत्ररक्षक आहे, विकेट कीपर. पहिला धक्का कोरफळे संघाला 65 धावांवरती. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल, तो म्हणजे अभि ठाकरे. हा मैदानाच्या आतमध्ये जातोय कोरफळे संघाकडून. पहिला धक्का लागला, 65 धावांची भागीदारी इथे झाली आणि त्यानंतर परतलाय तो म्हणजे आशु वागदरे. त्याने तब्बल जर का बघितल्या
या अगोदर एक सामना झाला. तो सामना होता पानचिंचोलीच्या विरोधात होतं मुरुड आणि दोन्ही संघांनी चांगला खेळ केला. परंतु इथे या सामन्यामध्ये पानचिंचोलीच्या संघाचं वर्तन थोडंसं चुकीचं राहिलं. कारण त्यांनी पंचांची हुज्जत घातली आणि पंचाला काही अपशब्द वापरले. तर पानचिंचोली संघाचं हे वर्तन अगदी खेळाला साजेसं नाहीये. हा जंटलमन गेम म्हटला जातो. क्रिकेट म्हणजे जंटलमन गेम आणि पंचांची हुज्जत घालणं. इथे पहा मैदानाच्या आतमध्ये काय सुरेख फटका आहे. पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवून खातं उघडलंय अभि ठाकरे. चौकार. आणि पानचिंचोली संघाने केलेल्या गैरवर्तनाबद्दल आयोजकांच्या वतीने त्यांच्यावरती कारवाई केली जाणार आहे आणि ती कारवाई अशी असेल, सर्वांना इथे येणाऱ्या संघांना देखील तो एक इशारा आहे. 1 वर्षाचा बॅन पानचिंचोली संघावरती लावण्यात आलेला आहे. म्हणजे ते पुढच्या वर्षी खेळू शकणार नाहीत आणि त्या संघातील खेळाडूंवरती सुद्धा हा बॅन असेल. म्हणजे पहा, इतकी चांगली स्पर्धा आणि त्या स्पर्धेला तुम्ही गालबोट लावायचा प्रयत्न केलात तर तुम्हाला सोडलं जाणार नाही. कायदे में रहोगे तो फायदे में रहोगे, हा स्पष्ट मेसेज या माध्यमातून दिला जातोय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 69 धावा एका गड्याच्या मोबदल्यात सध्याची स्थिती या सामन्याची. तसेच आपण सन्मानित करणार आहोत सन्माननीय शिवदासजी स्वामी आणि राहुलजी घोळे या मान्यवरांना विनंती, आपण आपला सन्मान स्वीकारण्याकरिता मुख्य अतिथी मंचाकडे या. आता डेथ ओव्हर्स राहिल्यात. अगदी 12 चेंडू शिल्लक आहेत. हाणामारीचं षटक आहे आणि आता इथे काय धावा बनवते कोरफळे संघ बघायचा आहे. कारण पूर्वार्धामध्ये जबरदस्त फलंदाजी केली आहे. अभि ठाकरे देखील पहिल्या चेंडूवरती चौकार खेचून आपले मनसुबे त्याने दाखवून दिलेत. दरवेळेला बॉल चेक करणं हे काही बरोबर नाही आहे. पंचांनी सामना सुरू ठेवायचा आहे आणि जास्त वेळ घेऊ नका. अगदी 24 मिनिटाचा वेळ आपल्याकडे आहे एका डावासाठी. एका इनिंगसाठी 24 मिनिटं आपल्याला दिलेली आहेत. त्या 24 मिनिटांमध्ये तुम्हाला खेळ संपवावा लागेल. आणि इथे नरसिंह चषक म्हणजे आज जर का सामना, फायनलचा सामना आपल्याला 11 वाजता घ्यायचा आहे आणि प्रेक्षकांच्या आग्रहास्तव स्कोअरवरती नजर टाकली 69 आहेत. अभि ठाकरे, महेश पप्पू नलावडे. पप्पू नलावडे स्ट्रायकिंग एंडवरती पाहतोय आपण त्याला आणि 41 धावांवरती तो खेळतोय. तब्बल 315चा स्ट्राइक रेट. आहा, इथे नो मॅन्स लँड मध्ये जाईल चेंडू. नक्कीच काही वेळ हवेमध्ये होता. शॉर्ट फाईन लेगला चेंडू गेलाय. सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. जोपर्यंत अंपायर निर्णय देणार नाहीत की डिक्लेअर 2 धावा आहेत तोपर्यंत तुम्हाला पळायचंय, तुम्हाला धावायचंय आणि तुम्हाला त्या धावा जमवायच्या आहेत. जो पण निर्णय येणार नाही तोपर्यंत तुम्ही तुमचं काम करत राहा. 70 वरती स्कोर जाऊन पोहोचलाय. षटक क्रमांक 5 यवना मैदानात सुरू झालेला आहे. प्रगतीपथावरती आहे आणि गोलंदाजी मार्गवरती विक्रम राऊतला आपण पाहतोय. मागच्याच इथे बॅटवरती बरोबर ती आला नाहीये, क्षेत्ररक्षक नाहीये, मात्र 1 बाउन्स चेंडू अडवला जाईल स्टेटच्या दिशेला. सिंगल आणि परत पप्पू नलावडे ऑन स्ट्राइक. खास नजर आहे पप्पूवरती कारण 14 चेंडू 42 धावांची वादळी खेळी त्याने साकारली आहे आणि आपल्या संघाला एका मजबूत स्थितीमध्ये सध्या तरी पोहोचवलंय. त्यामध्ये तब्बल 4 षटकार आणि 3 चौकारांची मदत आहे. विक्रम राऊतने आतापर्यंत तब्बल 8 चेंडू टाकलेत, 20 धावा खर्च केल्यात. इथे बॅटवरती काय बरोबर ती आलाय का, फ्लिक केलंय आणि चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. चौकार. या चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल, पोहोचेल 75 आणि कोरफळे संघाने 75 पूर्ण केली आहे. इथे पहा पहा पहा, गॅप मध्ये आहे का नाही, क्षेत्ररक्षक आहे, दूरवरून येईल चेंडू, अडवायचा प्रयत्न, थोडीशी मिसफील्ड. या दरम्यान आरामात 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावाने 77 वरती स्कोर पोहोचला आणि महेश उर्फ पप्पू नडावले पोहोचलाय 48 वरती.
आणि आतापर्यंत या अगोदर देखील पप्पू नलावडेचं अर्धशतक याच वर्षी नरसिंह चषक मध्ये आलेलं आहे. अजून एक अर्धशतक त्याच्या बॅटमधून येतंय का बघायचंय. 2 धावांनी अर्धशतकापासून दूर आहे. 48 वरती खेळतोय. 16 चेंडू 48. जबरदस्त फलंदाजी, डोळ्याचं पारणं फेडणारी फलंदाजी तो मैदानाच्या आतमध्ये करतोय कोरफळे. इथे बॅटची बाहेरची कट डिक्लेरेशन झोन मध्ये जाईल आणि अर्धशतक पूर्ण होत आहे. वाह, काय कमाल फलंदाजी केली आहे. नाव लक्षात ठेवा, पप्पू नलावडे. पहा, आपण सामना पाहतोय. जबरदस्त अशी इनिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पप्पू, वाह, 17 चेंडू 50 धावा. यावेळेस थोडासा शफल झालाय. बॅटवरती बरोबर ती आलाय का. खाली क्षेत्ररक्षक येतोय, मात्र फार मोठी चूक. 1 बाउन्स, सीमा रेषा बाहेर, चौकार. जबरदस्त फलंदाजी. 5 षटकांचा खेळ मैदानात पूर्ण. 5 षटका अखेर धावफलकावरती नजर टाकली तर 83 धावा कुठल्या गेल्यात. जवळजवळ करंट रन रेटची आपण गोष्ट केली तर 16.60च्या सरासरीने प्रत्येक षटकामागे. सन्मान्य रामेश्वरजी वडगावे आणि योगेश गरड यांच्या वतीने लगातार 3 षटकाराकरता पप्पू नलावडे करता 501 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. बॉलर नेम संजय राऊत. संजय राऊतने या अगोदर एक षटक टाकले, एक गडी देखील बाद केलाय आणि तो हा एकच गोलंदाज आहे ज्याने केवळ 8 धावा दिल्यात आणि त्याला परत एकदा गोलंदाजी मार्कवरती बोलवलं गेलंय शेवटचे 6 चेंडू म्हणजे पहिल्या डावाचे टाकण्याकरता. वाह वाह वाह, एकमेव गोलंदाज आहे ज्याने चांगली कामगिरी केली आहे आडगाव संघाकरता. पहिला चेंडू हा देखील निर्धाव. 83 वरती 1. स्ट्राइक वरती अभि ठाकरेला आपण पाहतोय. अभिने 4 चेंडू खेळत 1 चौकार खेचलाय. 5 धावा त्याच्या खात्यात आहेत. इथे पहा, चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवेल. खूपच सुरेख फिल्डिंग आणि चांगली मदत इथे गोलंदाजाला मिळत असताना क्षेत्ररक्षकाकडून. आणि नाव असेल क्षेत्ररक्षकाचं चिमा. सुरेख चेंडू अडवला. अगदी चेंडू पडल्यानंतर उसळी घेतला होता परंतु नियंत्रितपणे त्याने चेंडू अडवलाय. धावसंख्येवरती 84. पप्पू नडावले ऑन स्ट्राइक, 54 धावा. आणि तो स्ट्राइक वरती राहणं हे कोरफळे संघासाठी किती महत्वाचं आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. परत एकदा यावेळेस फार हुशारी केली आहे आणि गोलंदाजाने पाहतोय आपण मिनी बाउंड्री 2 रन्स. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू गेला, 2 धावा मिळाला. 86. अगदी गोलंदाजाने ओळखलं होतं की हा स्टेप आउट करतोय आणि त्याला बरोबर ती चेंडू टाकला, म्हणजे ओढला चेंडू. बरोबर अंदाज घेता आला नाही फलंदाजाला आणि तरी देखील 2 धावा नक्कीच मिळाल्या तिथे. 86. पहा पहा, इथे काय झेल होईल का. हो, यस, आखरी इथे विकेट घेतोय संजय राऊत. दुसरा गडी बाद केलाय संजय राऊतने आणि इनफॉर्म बॅट्समन पप्पू नलावडेला पहिले यांचा रस्ता दाखवलाय. जबरदस्त फलंदाजी. 19 चेंडू 56 धावांची खेळी केली आहे. टाळ्या झाल्या पाहिजेत पप्पू नलावडे करता. क्वार्टर फायनल मध्ये अगदी उत्तम फलंदाजी. त्याचसोबत सन्मान्य बालाजी समदाडे काका यांच्या वतीने आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये आईस्क्रीम देण्यात आलेला आहे. त्यांचे देखील आम्ही मनापासून आभार मानत आहोत.